राम राम मित्रांनो, खूप दिवसापासून बाहेर जायची इच्छा होती. कुठे गेलोही नाही. तुमची वहिनी म्हणत होती की बाहेर मला कुठं फिरायला नेत नाही, जात नाही. मग काढले आपला टाटा पंचला, मारले सेल्फ आणि निघालो आम्ही आनंदेश्वर महादेव यांच्या दर्शनाला. सोबत राहुलजी देशपांडे, माझा नाताश्रय, माझी आजी आणि तुमची वहिनी. आम्ही निघालो. रस्त्यामध्ये बेकार म्हणजे बेकार ऊन होतं. विदर्भातलं ऊन म्हणजे असं तपते की जसं पापड टाकून द्या रस्त्यावरती तर ते पापड भाजल्या जाईल, एवढं एवढं भयानक ऊन आहे बाबा विदर्भाचं, काय सांगता. मग काय आहे, पोचलो आम्ही. चालू चालू हळूहळू 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 आलो मंदिराच्या पायथ्याशी. प्रसाद गिसाद पोचलो मंदिराशी. पायऱ्या चढत होतो. नाथाश्रममध्ये मी खाली उतरतो. खाली उतरून मला पायऱ्या चढायचं आहे. त्याला अवचिंतपणा काही ना काही करायचं असते. आणि मंदिराचं बांधकाम अ, अप्रतिम अप्रतिम बांधकाम होतं. आधी म्हटलं मंदिराचा फेरफटका घेण्याच्या अगोदर पहिले भोलेबाबाचं दर्शन करून घ्या आणि पूजापाती केल्यानंतर मंदिराचं आपण बांधकामाचं जे स्वरूप आहे ते पाहून घेऊ. हिला म्हटलं थांब जरा, घंटा घंट्याचं वाजव, बाबाला सांग आपण आलो करून. मग पाया गिया पडल्या, अंदर गेलो. अंदर गेल्यानंतर हिने आपली पूजापाठ सुरू केली. कापूर आरती, बेल भंडारा भोलेबाबाला चढवला. पाया गिया पडल्या. मलाही म्हणे करा. मी नाथालाही बोलवलं. नाथाही जय जय करू राहिला. मी भोलेबाबाच्या पाया गिया पडलो. त्यांचं दर्शन घेतलं. आनंदी ठेवा आनंदेश्वरा, हीच तुझ्या चरणी प्रार्थना रे बाबा. आनंदी ठेव सर्वांना. आम्ही दोघांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर नाथाला मी बोलून घेतलं आणि नाथालाही त्याच्या आईने सांगितलं की बाळा चल, तू पण बेल चढव पिंडीवरती. आपण ह्या गोष्टीबद्दल आपल्या लहान लेकरांना सुसंस्कृत केलंच पाहिजे की मंदिरात गेल्यानंतर पूजा कशी करावी, देवाचे दर्शन कसे घ्यावे. कारण की ही सवय ही आजपासून लागली तर त्यांना ही आयुष्यभर त्यांच्यासाठी कामीच पडेल. आईबाबाच्या हातामध्ये संस्कार घडणं असतं, दुसरं काही नाही आहे. आणि जे जे मंदिराचं बांधकाम आहे हे यादवकालीन हेमाळपंथी आहे. पूर्ण मंदिर हे पाषाणात बांधल्या गेलेलं आहे. आणि या मंदिराची वैशिष्ट्य अशी की जो सभामंडप आहे त्याच्या मधोमध जो भाग आहे तो पूर्ण पूर्ण खुला आहे, पूर्ण मोकळा आहे. म्हणजे जर चंद्राचा एखाद्या चांदण्या रात्री त्या मंदिरामध्ये उभे राहून जर पाहू आपण तर तो नजाराच वेगळा राहील. पूर्ण सभामंडपाचा जो मध्यभाग आहे तो पूर्ण मोकळा आहे. ते खांबावरती कोरीव काम केलेले आहे या मंदिराच्या सभामंडपामध्ये. आणि एक गोष्ट वेगळी पाहायला भेटते या मंदिरामध्ये की या मंदिराचा इतिहासाच्या बद्दल जास्त माहिती आपल्या पुरातत्व खात्यामध्ये अजून तरी नाही आहे. आणि जे आहे ती काही 4-5 ओळी बस, एवढीच. हा पूर्ण सभामंडप पाहू शकता मित्रांनो. हा खांबांवरती सभामंडप आधारलेला आहे. आणि इथे पर्यटक आणि भाविकसुद्धा दर्शनाला येत असतात, कारण की ऐतिहासिक वास्तू आहे आणि पाहण्यासारखी आहे. लासूर हे गाव अमरावती जिल्ह्यात असून अकोल्यापासून 34 ते 38 किलोमीटरच्या अंतरावरती येते. तर आपण पण भोलेबाबाच्या दर्शनासाठी आणि ह्या मंदिराचा अनुभव घेण्यासाठी भेट द्यावी ही विनंती.